This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. सचिन वागरे सर आणि प्रगती वागरे मॅडम नमस्कार. नमस्कार. आणि बच्चा नमस्कार. श्री साई कृपा रिअल एस्टेट एजन्सीचं आपलं हार्दिक स्वागत आहे. मला असं वाटतं आपल्याला फ्लॅट घेऊन 4-5 वर्ष झाली असतील. ठीक आहे. तर हा जो 4-1 वर्षाचा आपला जो अनुभव आहे 3 ते 4 वर्षाचा माझ्या मते, तर साई कृपाचा तो अनुभव तुम्हाला थोडक्यात सांगा ना, तुम्हाला काय अनुभव आला साई कृपाविषयी? नमस्कार, माझं नाव प्रगती वागरे. आम्ही घरासाठी खूप फिरत होतो. खूप 4-5 वर्ष आम्ही भाड्याने राहिलो, पण आम्हाला कुठे रूम म्हणजे आमचं बजेट सुद्धा नव्हतं रूम घेण्याचं. पण आम्ही नंतरला ट्राय केलं रूम घ्यायचंय म्हणून, पण आमचं रूम घ्यायला गेलो पण आमचं लोनच होत नव्हतं. खूप ठिकाणी LIC, पंजाब नॅशनल खूप बँकामधून गेलो पण आमचं रिजेक्ट होत होतं. आणि नंतर एकदा फायनान्समधून गेलं तर ती लोक आम्हाला सँक्शन लेटर वगैरे देत नव्हते, रेट ऑफ इंटरेस्ट सांगत नव्हते. तर आम्हाला म्हणजे एक प्रकारे फसवणूक होत होती इथे आमची. आणि नंतर आम्ही मग भाईंदरमध्ये रूम शोधायला सुरुवात केली. तर तिकडे पण खूप साऱ्या रूम बघितल्या, पण आमचं लोनमुळे अडकत होतं. त्याच्यामुळे मग माझ्या भावाच्या थ्रूने आम्ही अमर सरांकडे आलो. तर त्यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी आम्हाला पूर्ण सगळं प्रॉपर्टीबद्दल सगळं समजवलं आणि आमचं काही प्रॉब्लेम आहे ते आमच्याकडून विचारून घेतले की तुम्ही कुठे अडकताय, काय प्रॉब्लेम आहे. आणि मग सरांनी आमचं लोन करून दिलं आणि मग रूमसाठी आम्हाला खूप हेल्प केली. आणि नंतरला आमचा चेकही मिळत नव्हता, कारण की ते म्हणजे जे त्यांचे बँकेचे पैसे द्यायचे असतात ते द्यायला आमच्याकडे नव्हते. पण सरांनी आमचे पैसे पुढे केले म्हणून आम्हाला चेक मिळाला. आणि सरांनी आमच्यासाठी म्हणजे प्रॉपर्टी घ्यायला आम्हाला खूप हेल्प केली आणि आम्हाला तो स्वतःचा घर आमचा मिळवून दिला. आणि आम्ही स्वतःचं घर मिळालं, चावी मिळाल्यानंतर आम्ही खूप आनंदी होतो आमच्या घरामध्ये. नमस्कार, माझं नाव सचिन वागरे. मी प्रॉपर्टीसाठी भरपूर ठिकाणी ट्राय केलं होतं. माझं लोन पण कुठे होत नव्हतं. माझं भरपूर प्रॉब्लेम झालं होतं सर्व. आणि मी बँकेनं पण दाखवलं, ICICI बँक, बँक ऑफ इंडिया, असे भरपूर झालं होतं. पण मी बोरिवलीपासून फिरून कंटाळलो होतो. मी नंतर स्वतः मी हे पण केलं होतं की नाही आता माझ्याने काय होणार नाही, काही नाही. मग मी कॅन्सल पण करून टाकलं होतं. पण नंतर माझ्या मिसेसनी पण मला भरपूर हे केलं, सपोर्ट केलं. नंतर मी तिथून निघालो आणि इथे भाईंदरमध्ये आलो. भाईंदरमध्ये मला अमर सर भेटले. त्यांनी मला असंच सांगितलं की जे आपण कुठे काय असेल तर मला प्रॉब्लेम सांगा तुम्ही. आम्ही सर्व ते काय होते नव्हते तेवढं सर्व आम्ही बँकेजवळ जेवढं प्रॉब्लेम झाले होते तेवढं सर्व आम्ही LICमधून पण आम्हाला रिजेक्ट केलं होतं. भरपूर ठिकाणी LIC दाखवले पण फाईल, पण आमच्या रिजेक्ट झालं होतं. पण त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलं आम्हाला. नंतर आम्ही इकडे फिरलो पण, पहिलं आम्ही फिरलो पण असेल इकडे तिकडे, पण तेवढं आमचं झालंच नव्हतं. पण नंतर आम्ही इथे येऊन सर्व आमचं लोनचं सर्व त्यांनी करून आम्हाला दिलं. आम्हाला रूम दाखवल्या, आम्ही रूम पण आम्ही केलं होतं. पण नंतर आम्ही हळूहळू त्यांनी आम्हाला दाखवलं पण की कसं काय करायचं, काय प्रोजेक्ट काय चालेल, कसं नाही. ते एक गोष्टी आम्हाला समजून बसून त्यांना सांगितलं त्यांनी. नंतर याचं पण प्रॉब्लेम झालं होतं, चेकचं पण प्रॉब्लेम झालं होतं. त्यांनी तेव्हा पण आम्हाला त्यांनी भरपूर हेल्प केली. म्हणजे मॅडम एकंदर तुमच्या घराचा प्रवास संपला. जे तुमच्या घरचे तुम्ही स्वप्न बघितले होते, आज मला असं वाटतं तुम्ही खूप वर्ष भाड्याने असाल. हो, आणि भाड्याने राहणं काय असं हे फक्त जो भाड्याने राहतो तो सांगू शकतो. एक पारतंत्र्य राहण्यासारखं असतं ते. आज तुम्ही स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या शांत झोप घरामध्ये आहोत लागते. तर म्हणजे खूप खुश आहोत की एक आपलं स्वतःचं घर आहे. आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालं, ते पण अमर सरांमुळे झालं आमचं स्वप्न. धन्यवाद मॅडम, मनापासून धन्यवाद. तुमचं स्वप्न पूर्ण करायलाच आम्ही ते बसलोय मॅडम आणि सर. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना आयुष्यात येऊन स्वतःच्या हक्काचं घर ते घ्यायचंच असतं. सगळ्यात पहिलं धन्यवाद मॅडम आपलं दोघांचं पण, मनापासून तिघांचं धन्यवाद. आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आयुष्यात येऊन प्रत्येकाला आपलं घर घ्यायचं असतं आणि घ्यावंच लागतं. कुणालाही तसं काय प्रॉब्लेम्स असल्यात आपण सर्वांनी कॉन्टॅक्ट करा श्री साई कृपा एजन्सीचे. धन्यवाद. जय जय महाराज.